नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर आज दोघं जण आले तर इथं भेटायला, आमच्या वर्गातलीच इथं. काय म्हणताय? काय नाही, आलो तुमचा प्रोडक्ट बघायला इकडे. कसं वाटलं सगळं बघून? नाही, मस्त छान आले तर इथं व्हिडिओ मध्ये बघत होतो म्हणले, पण आज म्हणलं समक्ष जाऊन भेटू मॅडमला. हा, दोघांची पण नाव सांगा आता. माझं नाव नाथा पाटील, राहणार काजळ. हा, माझं आणि आप्पा काळे. तर हे माझ्यापेक्षा एका वर्गाने पुढे होते आणि हे माझ्या वर्गात होते. हा, लय भांडायची बरं काही. पानकुदळी होती, हुशार नव्हती पण पानकुदळी. हा, शाळेत मी शाळेत सगळ्यापेक्षा पाठीमागच्या बेंचवर असायची मैत्रिणीनं. कारण का मला ना, मी 4थी पासून 7वी पर्यंत मी राशीनला शाळेला होती ना, तर तिथं आम्हाला काय म्हणजे कसं राहतं, प्रत्येक शाळेत फरक होता ना. तर तिथं आम्हाला शिकवतच नसायची. मी 8वीला ज्यावेळेस राशीनला ह्याला काजळला शाळेला आली ना, त्यावेळेस मला समसंख्या आणि विषम संख्या काय असते ती सुद्धा माहित नव्हती. आणि इतिहासाचं भूगोलचं ह्याचं माझी तर ओळखच नव्हती. आम्हाला काही शिकवत नव्हती, काय नव्हती. 7वीला तर एकही शाळेतला अख्खा जी वर्ग असतो ना पूर्ण, त्यातलं एकही पान शिकवलं नव्हतं. बोर्डाच्या परीक्षा असायच्या तरी आम्ही पास झालो होतो. म्हणजे विचार करा शाळा किती भारी असेल ती. म्हणून मग ही आल्यावरती मी कसं झालं, मला माझा अपमान व्हायचा माझ्या गावात नंतर ना आल्यावर, की म्हणजे मला माहित होतं मी हुशार आहे, पण आमच्या सरांनी शिकवलं नव्हतं, गुरुजींनी. आणि ह्यांना सगळ्यांना वाटायची लढाई. मग मी लय कालवा करायची, मग लय भांडण व्हायची. आणि गुरुजी खराडे सर आले होते, मी पळून जायची, किंवा मग मी मागच्या बेंचवर तरी असायची, नाही तर पुढच्या बेंचवर बसवलं तर एकटीच असायची पुढच्या बेंचवर, कारण का येत काय नव्हतं म्हणून. आणि अजून बी काय काय शिक्षक लोक मला म्हणतात एवढी डवती, मग एवढी पुढे कशी गेली. बाकी काय मग मस्त गेले, झालं ना चांगलं सगळं. वयाच्या मानाने चांगलं गेलंय म्हणायचं. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते का नाही. आले, बसले थोड्या वेळ, छान वाटलं. आणि अजून शाळेचं काय करायचंय, गेट टुगेदर करायचंय. बरेच दिवस झालं. मला तर माझ्या वर्गातल्या एकही वर्गातल्या पोरींचा बी नंबर नाही, पोरांचा पण नाही शाळेतल्या. पण मग जर आता माझं कुठल्या आमच्या वर्गातल्या मुली जर माझं व्हिडिओ बघत असते ना, तर मला त्यांचं सांगणं की बाबा माझा नंबर घ्या, मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर 9657480033. रशिका, अर्चना, ह्या ज्योती, विद्या, अजून पोरी लय होत्या, राणी. तुम्ही मला करा ग कॉन्टॅक्ट. विद्याचं झालंय कॉन्टॅक्ट. हा, करू म्हणले आपण. हा, सगळेजण एकत्र आलं का नाही, कारण का बाकीच्यांचं होतं सगळ्यांचं गेट टुगेदर, आमचंच नाही. मी मला बाया 2003ची बीच कुठे गेली काय माहिती. पण आता एक जण लागले सापडायला. अजून 2-3 वर्ष पुढे जर ढकललं तर नातवंड घेऊन तिथं, हा, मग आपल्याला लंगडत यावं लागेल तिथं. होय ना. आता ह्या दोघांना मसाला द्यायला लावती नानीला छानपैकी. घरी गेल्यावरती मस्त भाजी करायला हवं घरच्यांना, आणि कशी क्वालिटी लागते नक्की सांगा. 100%. बाय सगळ्यांना.